अजितदादा जिवंत आहेत. कालपासून सोशल मीडियावर एकच बातमी येते, ती म्हणजे अजित पवार जिवंत आहेत. पण मग अजितदादा नेमकं आता कुठे आहेत? खरंच जिवंत आहेत तर मग ते कुठल्या लोकेशनला थांबलेले आहेत? सध्या अजितदादा कुठे आहेत? अजितदादांनी खरंच आपले कसे प्राण वाचवले? नेमकं काय घडलं अपघाताच्या त्या शेवटच्या 10 सेकंदात की ज्यामुळे दादा वाचले? पहा, त्या विमान अपघाताचं दाबून टाकलेलं सत्य उघड होत आहे. 28 जानेवारीला बारामतीमध्ये अचानक एक विमान अपघातात दादांचं निधन झालं. बातमी ऐकून महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. पण अचानक आज सकाळी या प्रकरणाच्या बाबतीत एक अशी कॉल रेकॉर्डिंग समोर आली ज्याने महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का दिलाय. अपघात होण्याच्या 10 मिनिटं आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला होता. त्या व्यक्तीने आतापर्यंत ही माहिती कोणाला सांगितली नव्हती, पण त्या व्यक्तीने आज अचानक माध्यमांसमोर येऊन ती रेकॉर्डिंग ऐकवली. त्या रेकॉर्डिंगमध्ये दादा काय बोलले हे सगळं आता समोर आलं आहे. कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळे दावे आणि शक्यता वर्तवण्यात येत होत्या, पण एका रेकॉर्डिंगने या प्रकरणाचं सगळं चित्रच पालटलं. कारण या रेकॉर्डिंगमध्ये अशी शक्यता समोर आली की दादा आता जिवंत आहेत, दादा परत येणार अशी चर्चा आता वेगानं सुरू झाली आहे. बारामतीमधील लोक दबक्या आवाजात चर्चा सुरू करत आहेत. लोक म्हणत आहेत दादा परत येणार, दादा पत्रकार परिषद घेणार आहेत. कारण एका फोन कॉलमुळे सगळं सत्य आता उघडकीस आलंय. गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. त्यातच एक धक्कादायक फोन रेकॉर्डिंग इतक्या दिवसानंतर उघड झाल्यामुळे दादा खरंच आहेत का आणि दादा परत येणार असा दावा आता सगळीकडून केला जातोय. कारण याला कारण ठरली आहे ती एक रेकॉर्डिंग आणि कालपर्यंत सापडलेले 5 भक्कम पुरावे, ज्यातून हा संशय खरा ठरण्याची शक्यता आता निर्माण झाली असं लोक बोलू लागले आहेत. गावातील लोक आता लोकांसमोर आता असे काही जबाब दिले आहेत. जेव्हा विमान खाली पडत होतं तेव्हा विमानामध्ये बसलेले काही लोक हे त्याच्यातून काय करत होते अशा प्रकारचा प्रकार गावातल्या काही लोकांनी बघितला आहे. तो आता सांगण्यात आलाय, ज्यावर समोर आलं नव्हतं. अपघात होऊन तब्बल 9-10 दिवस उलटले, पण अचानक एक फोन रेकॉर्डिंग समोर आली आणि लोकांचा पुरावा यामुळे सत्य उजेडात आलं आहे असं बोललं जाते. कालपर्यंत सांगितलं जात होतं विमानात 5 जण होते, 5 जणांचे मृतदेह सापडले. दादांचा मृतदेह त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखण्यात आला. पण खरं तर संशयाची पाळी ते चुकली होती. कारण नंतर समजलं की यात 6 व्यक्ती होत्या, पण मृतदेह तर 5च सापडले. मग तो एक व्यक्ती कोण होता? तो व्यक्ती दादा तर नव्हते ना, की तो पायलट होता? कारण पायलट शेवटच्या क्षणी बदलण्यात आला. पायलटच्या पत्नीनं 2 दिवसापूर्वी पोस्ट केली होती की माझे पती जिवंत आहेत. कालपर्यंत ही चर्चा होती, पण आज सकाळी अचानक एक रेकॉर्डिंग समोर आली जी अपघात होण्यापूर्वीच्या दादांनी विमानामधून बारामतीतल्या एका व्यक्तीला फोन केला होता. बारामतीत अगदी पारावर, चहाच्या कट्ट्यावर, टपऱ्यांवर ही चर्चा सुरू झाली. दादा जिवंत आहे, लवकरच ते पत्रकार परिषद घेत आहे. मग काय आहे तथ्य? कोणते नवीन 5 पुरावे सापडलेत? शेवटच्या रेकॉर्डिंगमध्ये असं काय समोर आलं की ज्यामुळे दादा परत येणार हा दावा आता दुपटीच्या वेगाने केला जातोय? खरंच यात तथ्य आहे का? या रेकॉर्डिंगमध्ये नवीन काय सापडलं? अखेर दादांच्या विमान अपघाताचं दागून टाकलेलं सत्य उघडकीस अशी बातमी आली आहे, ज्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. दादा जिवंत आहेत, दादा परत येणार एक अशी अचानक रेकॉर्डिंग समोर आली, ज्यामध्ये अपघात होण्याच्या 10 मिनिटं आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला. त्या व्यक्तीने ही रेकॉर्डिंग लोकांना ऐकवली. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. दावा केला जातोय दादा जिवंत आहेत आणि ते परत येणार आणि त्या ठिकाणी ते पत्रकार परिषद घेणार. अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिटं आधी दादा कोणाशी बोलले, त्याने नेमकं काय संदेश दिला? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवावर नाही तर समोर आलेल्या पुराव्यावर, लोकांच्या दाव्यावर आणि त्या धक्कादायक ऑडिओ क्लिपवर सविस्तर चर्चा करणार. मग खरंच काय सत्य आहे? लोक का म्हणत आहेत की दादा परत येणार? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. दादा परत येणार, दादा जिवंत, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांमध्ये चर्चा सुरू. मग ही चर्चा खरंच खरी आहे का? दादा खरोखर परत येणार का? ते जिवंत आहेत का? ते कशा पद्धतीने वाचले? खरं तर याची जी सुरुवात होती, ही जी शंका येण्यामागे जी कारण ठरलं ती म्हणजे 28 तारखेचा जो दिवस होता. 28 तारखेला वातावरण निवळतं, पण अचानक बातमी आली बारामतीच्या दिशेनं जाणार एक विमान कोसळलं. सुरुवातीला वाटलं तांत्रिक बिघाड, पण घटनास्थळी पोहोचल्या काही लोकांनी जो दावा केला तिथूनच शंकेची पहिली पाल चुकली. विमान हवेतच 2दा हे तिरके झाले होते असं काही लोक सांगत होते. जर हवामान स्वच्छ होतं तर विमान हवेतच का डगबगलं? पहिल्या दिवशी प्रशासनाने सांगितलं की विमानात 5 जण होते, पण विमानतळाच्या कागदपत्रामध्ये मात्र काहीतरी वेगळं दडलं होतं. पहिल्या दिवशी विमान तांत्रिक बिघाडाने पडलं असं सांगितलं गेलं, पण दुसऱ्या दिवशी महत्त्वाची गोष्ट उघड झाली. 29 जानेवारीला दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण ज्यावेळेस दादांचा मृतदेह आणण्यात आला तो पांढऱ्या कपड्याने झाकला होता. चेहरा किंवा शरीराचा भाग दिसत नव्हता. प्रशासनाकडून सांगण्यात आलं दादांची ओळख
त्यांच्या एका विशिष्ट घड्याळून पटली. पण विचार करा, ज्या विमानाचे आगीमध्ये पोलाद वितळले तर घड्याळ कसे काय सुरक्षित राहिले, हा प्रश्न केवळ लोकांच्या मनात नव्हता, तर अगदी चहाच्या कट्ट्यावर अगदी दबक्या आवाजात चर्चेला जात होता. खरं तर इथूनच शंका सुरू झाली होती. लोक म्हणत होते दादा आहेतच, पण खरं तिसऱ्या दिवशी एक वेगळीच घटना समोर आली, ज्यामध्ये ब्लॅक बॉक्स सापडला. आणि ब्लॅक बॉक्समध्ये वैमानिकाने विमान पडताना मेडे कॉल देण्याऐवजी ओ शिट असे उद्गार काढले. मग अर्थातच हा तांत्रिक अपघात नव्हता, तर याच्यामध्ये काहीतरी असं घडलं होतं की जे वैमानिकाच्या कल्पने पलीकडलं होतं. आणि याच दिवशी दिल्लीतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली, ज्याची कसून चौकशी झाली. या अटकेत तो आरोपी काय बोलला ही बातमी समोर येतच होती की तेवढ्या चौथ्या दिवशी एक भयानक गोष्ट घडली. ती म्हणजे विमानाच्या पॅसेंजर मॅनिफेस्टोनुसार विमानात 6 जण चढले होते. मग आता असा प्रश्न पडला की मृतदेह 5च कसे? मग तो 6वा व्यक्ती कोण? तो हवेतूनच कसा काय गायब झाला की तो चढलाच नव्हता? सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. जी गायब झालेली व्यक्ती दादा तर नव्हते ना. मग दादा कुठे बसले असतील? दादा आता सध्या कुठे असतील? हा सगळा मोठा काहीतरी खेळ आहे का? आणि वैमानिकला अचानक कसं बदलण्यात आलं? आता हा प्रश्न जवळपास चौथ्या दिवशी तयार होत होता. खरं तर हे चौथ्या दिवसापर्यंत ही चर्चा सुरू होती, पण जी रेकॉर्डिंग आज समोर येणार होती त्या रेकॉर्डिंगने सगळं बदलणार होतं. 5व्या दिवशी या प्रकरणाला भावनिक आणि कायदेशीर वर्ण मिळालं. जेव्हा वैमानिकाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं त्यावेळेस त्यांच्या पत्नीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तिने दावा केला, माझे पती जिवंत आहेत, माझे पती गेलेच नाही आहेत. तर या दाव्याने अक्षरशः सगळ्या लोकांची झोप उडवली. जर जे वैमानिक जिवंत आहेत तर मग त्या विमानात बसलेलं वैमानिकाची बॉडी कसं काय सापडली? मग जर बॉडी दुसऱ्याच व्यक्तीची होती तर मग ती कोणाची होती? हा प्रश्न 5व्या दिवशी निर्माण झाला होता. पण 6व्या दिवशी एक भयानक दावा केला, ज्याने तर महाराष्ट्राला खरंच वाटायला लागलं होतं. ते होते अमोल मिटकरी, ज्यांनी मीडियासमोर येऊन काही प्रश्न हे केले. ते म्हणाले 6 जण होते, 5च मृतदेह सापडले. तर विमान खाली येताना काही लोकांनी अशी काहीतरी हालचाल तरंगताना दिसली होती. इकडे बारामतीत आता दादा परत येणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण जेव्हा आजचा दिवस उजाडला, आज सकाळी एक अशी ऑडिओ क्लिप समोर आली ज्याने या प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यासारखी स्थिती निर्माण केली. एक फोन कॉल दादांनी अपघात होण्यापूर्वी केला होता, जो त्यांच्या कार्यकर्त्याला केला होता, आणि ज्यामध्ये दादा बोलले होते एका झेडपीच्या उमेदवाराविषयी चर्चा त्याच्यात सुरू होती. आणि ज्यावेळेस दादा म्हणत होते की मी व्यवस्थित केलेलं आहे, मी बरोबर केलेलं आहे, अशा प्रकारची चर्चा ती विमानाचा 10 मिनिटं आधी पडण्याआधी 10 मिनिटं त्यांनी कॉल केला होता. ती ऑडिओ क्लिप वाजून दाखवली. ती ऑडिओ क्लिपमध्ये दादांचा आवाज स्पष्ट येत होता. आणि या ऑडिओ क्लिपने तर खरं तर दुसरीकडे दुसरी चर्चा घेऊन गेली. एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे तपास यंत्रणांना माहिती मिळाली की 6 जण होते, तर 5 जणांची बॉडी कसं काय मिळाली? तर अशा प्रकारे अमोल मिटकरी देखील त्या ठिकाणी म्हणाले की दादा हे त्या ठिकाणी खूप मुत्सद्दी आणि मुरब्बी नेते होते, तर ते काहीतरी काळ पडद्या मागे राहून ते पुढे येऊ शकतात, असं देखील ते मिटकरींनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे. तर आतापर्यंत समोर आलेल्या सगळ्या ज्या घटनाक्रम आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की हा अपघात साधा नाहीये, दिसतो तितका हा साधा दिसत नाहीये. मिटकरींचा दावा, वैमानिकाच्या पत्नींचं पोस्ट आणि आतापर्यंत सुरू असलेल्या चर्चा याच्यावरून काहीतरी वेगळं जाणवत आहे. आता तुमचं यावर काय मत आहे? आपण आतापर्यंत जी माहिती दिली हे सगळे आतापर्यंत सोशल मीडियावर आलेली माहिती आणि सगळ्या गोष्टी ज्या चर्चा केल्या जात आहेत, तर त्यावरून एक आधारित असली एक शक्यता आपण उपलब्ध केली आहे. दादांवर अधिकृत संस्कार झालेले आहेत, सगळं झालेलं आहे, पण तरी लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपला हा व्हिडिओ कोणावर आरोप करणं हा नसून लोकांच्या मनातल्या प्रश्नांची माहिती देणं हाच आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनात काय प्रश्न आहेत? ही केवळ अफवा असू शकते की याच्या मागे काही तथ्य असू शकतं? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.